आज महिलांना मिळणार 7वा हप्ता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. जानेवारी महिन्याचा म्हणजेच 7वा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच महिलांना आता 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत. तर 3:48 महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. पैसे पडल्याचा तुम्हाला SMS येणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. सर्वात मोठी ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. कारण की आता तुम्हाला डिसेंबर सारखा उशीर होणार नाही. तुम्हाला डिसेंबरचा हप्ता एकदम अंतिम टप्प्यामध्ये मिळाला होता, शेवटच्या आठवड्यामध्ये मिळाला होता. आता डिसेंबर सारखा उशीर होणार नाही, कारण की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की डिसेंबर सारखा जानेवारीच्या हप्त्याला उशीर होणार नाही. जानेवारीचा हप्ता तुम्हाला लवकर मिळणार आहे. त्यामुळे बघा, आता महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही सर्वात मोठी अपडेट आहे. महिलांना आता संक्रांतीची भेट मिळणार आहे. सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच लाडकी बहीण व्यतिरिक्तही तुम्हाला आता दुसऱ्या एका योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर ती कोणती योजना आहे त्या संदर्भात सर्व अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व A to Z ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या मिस्टर रँडम मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, सर्व महिलांच्यासाठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी बघा, लेक लाडकी योजना आनंदाची बातमी. या ठिकाणी बघा, लेक लाडकी योजनेचे आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, लाडक्या लेकींचे आता 5000 वर्ग केले जाणार. आता बघा, या योजनेचे 5000 रुपये आता जमा करण्यात येणार आहेत. तर या ठिकाणी बघा, पहिला जो हप्ता आहे तो आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. एक्झॅक्टली किती पैसे मिळणार आहेत सर्व अपडेट आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर बघा, लेक लाडकी योजनेमधून बघा, ज्यावेळेस मुलगी 18 वर्षाची होते त्यावेळेस जवळपास 1,00,000 रुपये खात्यामध्ये या ठिकाणी जोपर्यंत मिळतात, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तर बघा, शासनाकडून 1,00,000 रुपये दिले जातात. तर या ठिकाणी बघा, कसे पैसे मिळतात, हे वितरण कसं असतं ते आता आपण या ठिकाणी थोडक्यात पाहूया. तर बघा, मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, मुलगी पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये, मुलगी 6वीत गेल्यावर 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यावर 8,000 रुपये आणि मुलीला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर 7,500 रुपये. तर त्याचे बघा, आता हे जे 5-6 हजार रुपये आहेत, पहिलं आहे टप्पा, हा आता वितरणास सुरुवात होत आहे. खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. आता ज्यांना अर्ज भरायचा असेल त्यासाठी पात्रता या ठिकाणी काय आहे, तर बघा, पिवळे किंवा केशर रेशन कार्ड एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या जास्तीत जास्त 2 मुलींना या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यानंतर कागदपत्रे कोणती लागतात, तर बघा, आधार कार्ड, मुलगी व पालक, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला आणि बँक पासबुक. तर बघा, सर्वात मोठी या ठिकाणी आनंदाची बातमी आहे. लाडक्या लेकींचे आता 5000 वर्ग करण्यात आलेले आहेत. तर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये जवळपास या ठिकाणी अशी अपडेट आलेली आहे की पुणे जिल्ह्यामध्ये 4000 लाडके लेकी आहेत. तर त्यांच्या सुद्धा आता खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात कालपासून एक भरपूर चर्चेचा एक विषय रंगलेला होता, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवीन अपडेट. तर बघा, असं भरपूर महिलांनी कमेंट्स करून विचारलं होतं की दादा, नवीन फॉर्म सुरू झाले आहेत का? कारण की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा आहे आणि आम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेमधून लाभ मिळवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, त्या संदर्भात खूप मोठी या ठिकाणी अपडेट समोर आलेली आहे. तर बघा, न्यू ऍप्लिकेशन हॅव बीन तर बघा, खरंच या ठिकाणी महत्वाचा प्रश्न असा उपस्थित झाला होता की खरंच या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी वेबसाईट सुरू झाली आहे का? तर याचं उत्तर आहे नो. नो म्हणजे नाही. या ठिकाणी बघा, अजिबात तुमची वेबसाईट अजूनपर्यंत सुरू झालेली नाही. ज्या दिवशी वेबसाईट सुरू होईल त्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला या संदर्भात अपडेट दिली जाईल. तर या ठिकाणी बघा, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जाता त्यावेळेस त्या ठिकाणी काय इंटरफेस येतो की न्यू ऍप्लिकेशन हॅव बीन स्टॉप्ड, म्हणजे नवीन फॉर्म भरणे सध्या बंद आहे. बघा, लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सॉरी, कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. तर या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्यावेळेस या ठिकाणी ही वेबसाईट सुरू होईल त्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. परंतु या ठिकाणी बघा, अशी अपडेट आलेली आहे की लवकरच ही वेबसाईट सुरू होणार आहे. ठीक आहे. वेबसाईट सुरू झाली की सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती दिली जाईल. तर आता आपला मेन टॉपिक आहे लाडकी बहीण योजना. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात काय अपडेट आहे या ठिकाणी आपण ती पाहूया. तर या ठिकाणी बघा, पहिल्या टप्प्यामध्ये 75 लाख महिलांना लाभ देण्यात येणार आहे. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे हा आता टप्प्याटप्प्याने वितरित केला जाणार आहे व सर्व लाडक्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जेवढ्या महिला या ठिकाणी या योजनेसाठी पात्र होतील अशा सर्वच लाडक्या बहिणींना लाभ देण्यात येणार आहे. महत्वाची गोष्ट ही पण आहे की एकही महिला या योजनेतून, म्हणजे एकही पात्र महिला या योजनेमधून वंचित राहणार नाही. सर्वच लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे.
तसेच बघा लाडक्या बहिणींसाठी अजून एक योजना आहे बघा, 20 लाख घरकुल मंजूर झालेले आहेत. तर ज्या महिलांचं स्वप्न आहे घर बांधण्याचं वगैरे, तर त्या सुद्धा या योजनेमधून त्यांना लाभ दिला जाणार आहे. तर या योजनेसंदर्भात नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना, आता सर्वात मोठी अपडेट. आता पैसे कसे जमा होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आधी पैसे जमा होणार, खूप मोठी या ठिकाणी अपडेट आहे. तर बघा महिलांच्या खात्यामध्ये आता नुकताच 6वा हप्ता जमा झालेला आहे. बघा सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे या ठिकाणी मिळालेले आहेत. आता सर्व लाडक्या बहिणी जानेवारीच्या पैशाची वाट पाहत आहेत, म्हणजे जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तर बघा आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता ट्रान्सफर केला जाणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे पडणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे या ठिकाणी त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, या ठिकाणी 20 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. तर ते कोणते जिल्हे आहेत हे जाणून घेण्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा 9 बँका अशा आहेत ज्यांना सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात आलेलं आहे. या बँकांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. परंतु या ठिकाणी जर तुम्ही या 9 बँकाविरुद्ध सोडून इतर बँकेचं अकाउंट जरी दिलं असेल तरी सुद्धा काही अडचण नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तुम्हाला जर अगोदर पैसे आले होते तर यावेळेस सुद्धा पैसे येणार आहेत. ठीक आहे. कोणतीही अडचण येणार नाही. तुम्हाला फक्त तुमचं जे डीबीटी आहे ते एनेबल पाहिजे, म्हणजेच तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे. त्यानंतर बघा ट्रान्सफर होणार आहे 7वा हप्ता आणि सर्व लाडक्या बहिणींना हा लाभ मिळणार आहे. जवळपास कोट्यावधी 2 ते 2.5 कोटी महिलांना 7वा हप्ता जमा होणार आहे. ठीक आहे. कोट्यावधींचा निधी यासाठी लागणार आहे. त्यामुळे आता बघा महायुती सरकार पूर्णपणे नियोजन केलेलं आहे. आता महायुती सरकारने तयारी सुद्धा केलेली आहे. महिलांच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी हप्ता पडणार आहे. आणि विशेष महत्वाची एक गोष्ट आहे ती बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजने व्यतिरिक्त सुद्धा या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर बघा मगाशी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लेक लाडकी योजनेतून तर पैसे मिळणार, तसेच घरकुल सुद्धा आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तसेच बघा लाडकी बहीण व्यतिरिक्त आता अजून कोणत्या योजनेचे पैसे मिळणार आहे, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर आहे की 3 गॅसचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये लवकरच आता जमा होणार आहेत. तर बघा जानेवारी महिन्यामध्येच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. तर या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला किती पैसे मिळणार. सर्वात महत्वाची गोष्ट, गॅसचे पैसे मिळण्यासाठी म्हणजे बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 मोफत गॅस दिले जातात वर्षाला. ठीक आहे. हे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठी या ठिकाणी जी महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या नावावरती बघा महिलेच्या नावावरती गॅस कनेक्शन असायला हवं, ही गोष्ट या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा तुम्हाला किती पैसे मिळतात, तर बघा 3 गॅसचे या ठिकाणी बघा तुम्हाला डायरेक्टली 2,500 रुपये मिळणार आहेत. बघा एक गॅस च्या पाठीमागे जवळपास महिलांना सरकार या ठिकाणी बघा 830 ते 825 ते 830 रुपये या ठिकाणी देते. म्हणजे 3 गॅसचे तुम्हाला 2,500 रुपये पडणार आहेत. तर बघा जानेवारी महिन्यामध्ये कधी पडणार असा तुम्हाला प्रश्न आहे, तर बघा 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यामध्ये हा जो कालावधी आहे जानेवारी महिन्याचा, याच कालावधीमध्ये गॅसचे सुद्धा पैसे जमा होण्याची खूप दाट शक्यता वर्तवली जात आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना या ठिकाणी खूप मोठी महत्वाची सूचना. तर बघा आता महिलांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण की महिलांच्या खात्यामध्ये आता संक्रांतीचा हप्ता जमा होणार आहे. महिला बरेच दिवस झालं वाट पाहत होत्या, प्रतीक्षा करत होत्या. या ठिकाणी बघा महिलांना आता संक्रांतीच्या बोनस निमित्त महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचा हप्ता पाठवण्यात येणार आहे. तसेच अन्नपूर्णा योजनेचे काय झालं मगाशी आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की 3 गॅसचे पैसे आहेत ते आता तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. महिलांना संक्रांतीचा बोनस मिळणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता मिळणार आहे, ज्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होणार आहे. सर्वात मोठी या ठिकाणी ही ऑथेंटिक अपडेट आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडणार आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट, पैसे पडले की तुम्हाला लगेच SMS येणार आहे. त्यामुळे बघा तुम्हाला मोबाईलवरती तुमच्या SMS येईल. जो पण तुमचा बँक अकाउंटला नंबर लिंक असेल त्यावरती तुम्हाला SMS येईल की तुमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा 7वा हप्ता माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाच्या मार्फत जमा करण्यात आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट झालेले आहेत एवढे एवढे पैसे, असा तुम्हाला SMS येईल आणि त्यानंतर तुम्हाला तर समजणारच आहेत. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आणि तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहीण योजनेमधून किती पैसे मिळालेले आहेत ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही हा जो आपला व्हिडिओ पाहत आहात, हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आता कोणाला अगोदर पैसे मिळणार, या ठिकाणी बघा अजून एक महत्वाची सूचना आहे. 8व्या हप्त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट आहे. तर बघा तुम्हाला आतापर्यंत 6 हप्ते लाडकी बहीण योजनेमधून महिलांना मिळालेले आहेत. तर या ठिकाणी बघा फेब्रुवारी महिन्यामध्ये केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे आणि या बजेटमध्येच आता संदर्भात या ठिकाणी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे आणि लाडक्या बहिणींना या ठिकाणी खुशखबर मिळण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे. तसेच बघा लाडकी बहिणींचा जो 8वा हप्ता आहे, म्हणजेच या ठिकाणी बघा फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा
सुद्धा आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे. कारण की बघा, केंद्र सरकार बजेट सादर करणार आहे. त्यानंतर बघा, अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च महिन्यामध्ये असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जानेवारीच्या हप्त्यासारखा हप्त्यानंतर लगेच फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना या ठिकाणी सर्वात महत्त्वाची अपडेट. तर हे 20 कोणते जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत 7व्या हप्त्याचे जानेवारी महिन्याचे. तर ते 20 जिल्हे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर या ठिकाणी बघा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे या ठिकाणी आहेत. तर सातारा असेल, सांगली असेल, त्यानंतर या ठिकाणी नांदेड असेल, त्यानंतर या ठिकाणी बघा चंद्रपूर असेल, नागपूर असेल, नाशिक असेल, हे जे कमी लोकसंख्येचे जे जिल्हे आहेत, छोटे असतील, जालना असेल, परभणी असेल, हे जे 20 असे जिल्हे आहेत ज्यांची लोकसंख्या कमी आहे, अशा जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत. आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो 15 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे.